शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला कृषी मित्र भाऊसाहेब पवार परत एकदा आपल्या कृषी टेकच्या नव्या व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, मी आबाळवाडी येथील प्रगतशील पेरू उत्पादक शेतकरी सन्माननीय ज्ञानेश्वर शेठ भीमाजी देवकर यांच्या पेरूच्या बागेत आहे. ज्ञानेश्वर शेठ गेली सातत्यानं 2-3 वर्षापासून अतिशय कमी खर्चामध्ये पेरूचं चांगलं उत्पन्न घेत आहेत आणि इतर शेतकऱ्यांसाठी एक त्यांनी पेरूमध्ये एक आदर्श निर्माण केलेला आहे. तर आज आपण त्यांच्याकडून पेरूची माहिती जाणून घेणार आहोत. शेठ नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आमच्या सर्व शेतकरी बांधवांना माहिती द्या की ही पेरूची व्हरायटी कोणती आहे. ही व्हरायटी आहे तायवान पिंक. आणि हे या पेरूचे लागवडीचं जे अंतर आहे हे लागवडीचं अंतर किती आहे? 11 बाय 4.5 फूट. 2 बेड मधलं फूट 11 फूट आणि 2 झाडातलं अंतर 4.5 फूट. तर एकरी किती रोप लावली आहे? एकरी आपल्याला बसले 900 रोप बसले. आणि लावल्यापासून किती दिवसानंतर तुम्ही पहिला बहार घेतलाय? 7व्या महिन्यापासून आम्ही त्याला धरायला म्हणजे छाटणी करून म्हणजे पकडायला 7व्या सुरुवात महिन्यात केली. पहिली छाटणी घेतली पहिली छाटणी आणि घेतली. छाटणीनंतर काय बुरशीनाशकची फवारणी हो घेतले ना. काय घेतलेलं आहे त्यावेळी? त्याच्यात जसे आता वातावरणानुसार जसे असं पहिला spray बोर्डो घेण्याचा बोर्डो गरज असतो. पहिलं छाटणी झाल्यानंतर पहिला बोर्डो घेतला. बोर्डो मध्ये एक कीटकनाशक घेतलं. बोर्डो कृषी टेकचं बोर्डो घेतलं. आणि त्याच्यानंतर मग हे थ्रिप साठी किंवा हे मावा तुडतुडा मिलीबग साठी याचे वेगवेगळे त्याच्यामध्ये आपलं कृषी टेकचं हे आलं, इकोडा, निमिसाईड, इकोसाईड आणि अजून दुसऱ्या काही यांचे समजा थ्रिप साठी काय म्हणतात. बरं. आता समजा तुमची छाटणी झाली तर त्यावेळी आपल्याला बेस पेरू जर एवढा मोठा, साधारण हे पेरूचं 1 किलोच्या आसपास वजन असेल तर एवढी साईज करायची असेल तर त्याला खताचा डोस तेवढा ताकदीचा देणं महत्वाचं असते. हो, तर तुम्ही खताचा डोस काय दिलाय हे प्रथम सांगा. त्याला ते बोरॉन कॅल्शियम म्हणून एकत्र येतं ते ग्रेड, ते आम्ही त्याला सोडून ते मग ह्याच्यासोबत काय 10-20, 9-20 नाही, ते याच्या बरोबर बेसल मध्येच भरलं पहिलं. आणि सेंद्रिय खत वगैरे कोणतं वापरलंय काय? सेंद्रिय मध्ये काय नाही, मग ते संवर्धन आहेच ना. संवर्धनच वापरलं जास्त करून, दुसरं काही नाही. असं संवर्धन तुम्ही खूप वर्षापासून 10 वर्षापासून 10 वर्षापासून म्हणजे डाळिंबाला वापरताय. हो. पेरूची बाग आपली 2 वर्षाची आहे पण डाळिंबाला तर वापरताय. तर संवर्धन खताविषयी तुम्ही काय सांगचाल? नाही, ते शेतकऱ्यांनी ना, मी तर म्हणतो हे कंटिन्यू वापरलंच पाहिजे. निवळ फळबागेसाठीच नाही तर अशा सगळ्याच म्हणजे तुमचं फुलं असेल किंवा तरकारी असतील, काही सगळ्याच पिकांसाठी ते चांगलं आहे. तुमचा ऑर्गॅनिक कार्बन वाढतोय, निश्चित. पांढरीमध्ये चांगली चालते, निश्चित. मालाची क्वालिटी वगैरे एक एकदम नंबर, अतिशय एक चांगली नंबर येते. तुमची आता ही जो जमीन बघितलं तर तशी हलकी जमीन आहे, एकदम. चमकडी आहे ह्याच्यात. तरी सुद्धा पेरूची बागेकडे बघितलं तर अतिशय चांगल्या प्रकारची झाडं डेव्हलप झाली आहेत. पेरूची साईज सुद्धा चांगली आहे. तर पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की बाबा ह्याच्या रोगराई आणि किडी कोणत्या किंवा बुरशीनं रोग वगैरे कोणते येतात? किडी पेरूला म्हटलं तर फक्त जास्त करून मिलीबग आहे. मिलीबग साठी इकोसाईड, कृषीटेकचं हे एक नंबर. म्हणजे तसे बाजारात अजूनही काय आहेत ते वापरायचे, त्याच्याबरोबर हे पण वापरायचे. बरं. असं हे काही ते काही आलटून पालटून. आणि निमिसाईड तर वापरताय? निमिसाईड ते कंटिन्यू चालू आहे. हो, ते न्यूट्रास्पेड वापरतो. न्यूट्रास्पेड आहे. परत ते नो थ्रिप्स म्हणून आपल्या कंपनीचं, ते थ्रिप्स साठी एकदम छान आहे. म्हणजे थ्रिप साठी ते Thrips वापरताय, साठी, हो, मिलीबग no साठी thrips. तुम्ही इकोसाईड इकोसाईड वापरतो. आता ही मालाला एवढी जर शायनिंग वगैरे आलेली आहे तर ह्यासाठी तुम्ही सायझर वगैरे काही स्प्रे घेतलाय? सायझर घेतला ना, एक स्प्रे घेतला. कारण माल वगैरे एकदम चमक आलेली आहे, साईज चांगली झालेली आहे. माल एकदम बघितल्यावर असं प्रेमात पडण्यासारखा माल आहे, एकदम अतिशय छान क्वालिटी आहे. तर ह्याचं एकरी उत्पन्न वगैरे किती असतं पेरूचं काय? एकरी कमीत कमी 15 ते 20 टनापर्यंत निघत. आणि खर्च किती आहे साधारण? 1 लाख 1.5 लाख? नाही, आता कसं आहे, त्याची फळाची जी संख्या आहे त्या संख्येवर त्याचा खर्च आहे. एका फळाला कमीत कमी त्याची फोम, पिशवी, लेबर चार्ज धरून फोमला किती खर्च येतो? एक फोम बसतो 50 पैसे, एक फोम बसतो 50 पैसे, पिशवी बसते 45 पैसे आणि लावायची मजुरी 75 पैसे. बरं. असं त्याला 2.5 रुपये खर्च येतो, बाकी खत औषध सोडून एका फळाला. म्हणजे इतर पिकापेक्षा पेरूला खर्च कमी आहे. हा, कमी. तर शेतकरी बंधूंनो, हे होते ज्ञानेश्वर शेठ देवकर. त्यांनी अतिशय पेरूची माहिती दिलेली आहे. अतिशय कमी खर्चात ते पेरूची शेती घेऊन अतिशय चांगल्या प्रकारे उत्पन्न या ठिकाणी घेत आहेत. शेवटी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कृषी टेकचे जवळपास 10 वर्षापासून प्रोडक्ट वापरताय, तर इतर शेतकऱ्यांना हे व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगचाल? मी एवढंच सांगेल की कृषीटेकची वापरायची असं सुद्धा नाही, पण त्याच्याबरोबर दुसरं घेऊन जास्त करून कृषीटेकच वापरलं पाहिजे. ते सगळं जैविक मध्ये येते, केमिकल त्याच्यात फार कमी प्रमाणात आहे. तेच शेतकऱ्यांनी, प्रत्येक शेतकऱ्यांनी ते वापरलं पाहिजे.
आम्हाला पूर्ण अनुभव आहे त्याचा पूर्ण. तर शेतकरी बंधूंनो, त्यांचं म्हणणं आहे तुम्ही रासायनिक खताचा, रासायनिक औषधाचा कमीत कमी वापर करून कृषीटेक सारख्या सेंद्रिय ज्या कंपन्या आहेत त्या कृषीटेक सारख्या कंपन्यांची जास्तीत जास्त औषधं वापरायला हवी. तर त्यांनी अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे. तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.